नमस्कार. आज आपण बघत आहोत आमसूल आणि गुळाची आमटी किंवा वरण म्हणूयात. हे असं तुरीचं वरण इकडे शिजून घेतलं आहे मी व्यवस्थित. यात फक्त तूर डाळ आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धी मुगाची डाळ देखील घालू शकता. आणि आता हे वरण बारीक करायचं आहे म्हणून मी काय केलं, यातलं जे सगळं वरचं पाणी आहे शिजल्यानंतर ते थोडंसं साईडला काढून घेतलं आहे, म्हणजे ही डाळ पटकन बारीक होते. आता या डाळीमध्ये आपण काय काय घातलं होतं शिजवताना, थोडासा तेल घातलं होतं, हळद घातली होती आणि पाणी टाकलं होतं 2 पट साधारणतः. आता त्याचबरोबर जरा आपल्याला हिरवी कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग लागणार आहे. आणि हे आमसूल जे आहे ना ते मी भिजत घातले 15 मिनिटं आधी. त्यानंतर इकडे गूळ आणि खोबऱ्याचा किस आहे, तो पण मला वापरायचा आहे. आता मी ऑलरेडी हा बनवून ठेवला म्हणून मी हाच वापरते. तुम्ही दुसरा नवीन म्हणजे वेगवेगळा टाकलात तरी चालणार आहे. आता इकडे कढई गरम झाली आहे, त्यात मी तेल घालून घेते आधी. आपल्या वापरानुसार, म्हणजे मी एक साधारणतः 1 चमचा तेल यात घालते. तुम्ही जेवढं वापरता त्यानुसार तुम्ही तेल घाला, प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार. तेल चांगलं गरम झालं की त्यात आपण एक अर्धा चमचा मोहरी घालूयात. मी वरण अर्धा वाटीच लावलंय, त्यामुळे तसंच प्रमाण मी घेते. तुम्ही तुमच्या प्रमाणे सगळं बाकीचं पण प्रमाण थोडं मागे पुढे करू शकता जर त्याची क्वांटिटी जास्त असेल तर. आता ही मोहरी चांगली तडतडली की त्यात आपल्याला जिरे घालायचे. मोहरी तडतडण्या अगोदर त्यात काहीच टाकायचं नाही, नाहीतर त्याचे कच्चेपणा राहतो तसाच, मग ती फोडणी चांगली बसत नाही. 1-2 सेकंद आपण वाट बघूया. मोहरी चांगली तडतडली आहे, त्यात थोडंसं अर्धा चमचा जिरं घालतोय. गॅस मी जरा बारीक करते. आता यातच कढीपत्त्याची 5-7 पानं घालूयात, ती पण मस्त फुलली आहेत. त्यानंतर 1 पाव चमचा हिंग. वरणात हळद टाकली आहे, त्यामुळे मी इथे एक अर्धा पाव चमचाच फक्त हळद घातली आहे. आणि 1-2 चमचे साधारणतः गुळ आणि खोबरं मिक्स करून मी घालते. कमी जास्त करू शकता. गोड जास्त आवडत नसेल तर अगदी किंचित गुळ घातलात तरी चालेल. आता ही फोडणी चांगली परतून घेऊयात. हलवायची आहे आपल्याला व्यवस्थित. आता यात मी लाल तिखट घालणार आहे आपल्या चवीनुसार. एवढा अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा गोडा मसाला घालते. तुमच्याकडे जो मसाला आहे तो तुम्ही वापरू शकता, किंवा नुसतं तिखट घातलं तरी चालणार आहे. आता हे परत व्यवस्थित परतून घ्यायचंय. 2 मिनिटं ह्याला वेळ लागतो जरा. आता मी फोडणीत थोडी कोथिंबीर घालते, म्हणजे त्याचा चांगला तवंग वरती येतो, मस्त वरती. आता इथेच आपण जे आमसूलचं पाणी करून घेतलंय ना ते घालून घेऊया. याचा असा मस्तपैकी याचा कलर दिसतोय तुम्हाला. आता जे वरणाचं पाणी मग अशी बाजूला काढलं होतं तेच आपल्याला ह्यात घालायचंय आधी. हे जे आमसूलचं पाणी होतं त्यासोबत चांगले मसाले परतले गेलेत आपले आणि एक वेगळाच टेस्ट तयार होते. आता हे वरणाचं पाणी पण यात घालून घेऊया. ते जे पाणी काढतो आपण बाजूला ते त्यातच टाकायचं, त्याच्यात सगळ्यात जास्त पौष्टिकता असते. पण डाळ बारीक होण्यासाठी मी ते पाणी साईडला काढून घेतले आधी. आता डाळ बारीक करून घेणार आहे. पाणी काढल्यामुळं ही लगेच डाळ अशी चांगली शिजलेली आहे, त्यामुळे पटकन लगेच बारीक झाली आहे. आणि अशा प्रकारे आपलं हे वरण रेडी आहे. आता इथे मी जरा पाणी पण ऍड करते, कारण 1च वाटी पाणी घातलंय. आपल्याला हवं तितकं पातळ आपण ही आमटी करू शकतो. आता एक साधारणतः 2 वाटी पाणी मी यात घातलं आहे. आता बघूयात आपण. तुम्हाला जेवढं पातळ आमटी हवी आहे तेवढं तुम्ही पाणी घाला. आता याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि जे काही आमसूल आहेत ना उरले, ते जे काही आपण पाणी भिजवलं होतं तुम्ही ते देखील यात टाकू शकता. आता एक उकळी काढून यात आपल्याला डाळ ऍड करायची आहे. आमसूल यात घातल्यामुळे अजून याचा रंग असा थोडासा गडद व्हायला लागतो. तर तुम्हाला नको असेल तुम्ही नाही घातलात तरी चालेल. आता हे वरण आपण यात ऍड करू. पाणी चांगलं गरम झालं होतं आणि डाळी गरम आहे. सेम टेम्परेचरलाच आपल्याला त्यात ऍड करायचे. आणि आता ह्याला थोडंसं हलवून यात मला चवीनुसार मीठ घालायचं आहे.
तर एवढी पातळ अशी आमटी आपण तयार केली आहे. तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही कमी जास्त पातळ करू शकता. चवीनुसार मीठ घातलंय. आता ह्याला बारीक गॅसवरती एक साधारणतः 2-3 मिनिटं तरी उकळी काढायला लागते. आधी ते मीठ आपण मिक्स करून घेऊया असतं. आणि याला उकळी येऊ द्यायची आहे. आता ही जी आमटी बनवत आहोत आपण, ही कांदा लसूण विरहित आहे. त्यात कांदा किंवा लसूण काहीच घातलेलं नाहीये किंवा अद्रक वगैरे पण नाही. तर तुम्ही हे उपवास नैवेद्यासाठी वगैरे वापरू शकता. आणि जो मसाला वापरतोय तो पण तुम्ही कांदा लसूण विरहित वापरा, जर नैवेद्यासाठी तुम्ही वापरणार असाल आमटी तर. थोडीशी कोथिंबीर वरतून टाकून घेऊयात. तर याला चांगली उकळी यायला सुरुवात झाली आहे. आणि ही आमटी एकदम मंद आचेवरती आपल्याला उकळून घ्यायची आहे, म्हणजे त्याची चव अजून छान लागते. आता मस्त अशी उकळी आली आहे. इथे तुम्ही एक ॲडिशनल वस्तू पण टाकू शकता, जसं की मी इथे यात अर्धा चमचा तूप घालते. ह्याने एक मस्त स्वाद येतो ह्याला आणि चव वेगळीच लागते छान. पचायलाही ती हलकी होते अजून. सो अशा प्रकारे थोडंसं मी मिक्स करून 1-2 सेकंद अजून ह्याला चांगली बारीक आचेवरती उकळी काढून घेणार आहे. बघू शकता त्याची छान तवंग पण आलाय. आपण फार काही तेल घातलं नव्हतं, पण हे आपण जे मसाले वगैरे तेलात टाकतो त्यामुळे असा मस्त चव आणि तवंग तयार होतो. तर मग आपली ही आमटी आता तयार झाली आहे. तर ही रेसिपी ट्राय करून बघा कशी वाटली ती आणि कमेंटमध्ये कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.